वेलकम बॅक टू चॅनल. आणि जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ड्राईव्ह म्हणून प्लेसमेंट ड्राईव्ह JNEC कॉलेजला, MGM JNEC कॉलेजला, तर मी आलो आहे तिथं. आणि ती खूप सकाळी ड्राईव्ह होती, म्हणून आज मला डायरेक्ट 6:30 वाजता उठावं लागलं. म्हणजे विचार करा तुम्ही, रोज 9-9:30ला उठणारा 6:30 वाजता उठलो मी आज. ठीक आहे, करावं लागतं. आणि आता मेरे दोस्त लोग भी आ रहे हैं अभी, गौरव, कुणाल, भावेश, सब आ रहे हैं अभी, सब एलिजिबल है इस ड्राइव के लिए, सब आ रहे हैं अभी. तर बघू आता, आज आता ही ड्राईव्ह देणार का होतं काय नाही. आणि त्याच्यानंतर दुपारी आज जे आम्ही कला विहंगमच्या स्पोर्ट्सचा फॉर्म भरला होता ना, क्रिकेटची टीम टाकली, त्यांची कॅप्टनची मीटिंग आहे आज. तर दुपारी मला तिथं पण जायचं आहे गाईज. तर बघू, सच अ बिझी डे आज. सारखे नल्ले बेरोजगार सगळे आले काय तिथं, सगळे नल्ले बेरोजगार इथं दिसन तुम्हाला आज. डेली चॅलेंज डे 3 डे 4 आहे भैया. हो गाईज, लगे आमचा चेहरा लगे उठून दिसतोय असं JNEC कॉलेजला. MITचे आम्ही मला तर ओळखूच येणार आहे, कारण आमच्या कॉलेजला काही. पण बघा आता तुम्हाला आता गुड न्यूज देणार, आम्ही एक पुरे 4च्या 4 प्लेस होणार आहे कंपनीत. आणि 6 महिन्यात कंपनी बंद. छोटा संत्रा. कंपनीचं नाव काय? छोटा संत्रा. So, as you know, AI is a powerful productivity booster today. So, we encourage our engineers to responsibly use their tool to learn new things, to debug anything, and to improve their development speed. So, it is expected from you as. आम्ही आत्ता गेलो होतो, त्यांचा कोडिंग राऊंड होता. मग आम्ही तिथं लॅबमध्ये गेलो आणि 2 कोड रन करायचे होते. अवघड होते, म्हणजे आम्ही केले बऱ्यापैकी सॉल्व केले. फक्त एक टेस्ट केस राहिली. हां, एक टेस्ट केस राहिली, पण ठीक आहे, एवढं ठीक आहे, चालून जाईल एवढं. पण आता बघू रिझल्ट काय येतो. रिझल्टसाठी आता थांबलो आम्ही, तोपर्यंत मग आम्ही नाश्ता करून येतोय गाईज. आणि मग रिझल्ट सांगतील ते आम्हाला, मग कळेल की आम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल आहे का नाही. पण आमची गट फिलिंग तर अशी सांगते की चांगले केले, होणार आहे, होऊ शकतं. पण तरी सांगतो तुम्हाला काय होतं काय नाही. तर तोपर्यंत आम्ही नाश्ता करायला चाललो आहे गाईज. आलो आहे गाईज नाश्ता करायला. आता इंटरव्ह्यूची तयारी करावं लागेल गाईज. ही रिझल्ट येईल थोड्याच वेळात, मेलवर कळेल आम्हाला, मग त्याची तयारी करावं लागेल. बघू कसा जातो इंटरव्ह्यू, म्हणजे पहिले सिलेक्शन होतं की नाही, मग सांगतो तुम्हाला. फटाफट नाश्ता कराल आणि मग जाईल इंटरव्ह्यूला होतं की नाही काय माहिती. होऊन जाईल काय गौऱ्या. अशा प्रकारे आमची, तुम्हाला काय वाटतं, साधे सुधे काय पुरे शॉर्टलिस्टेड झालो आहे आम्ही इंटरव्ह्यूसाठी. कोडिंग राऊंड कम्प्लीट झालं आहे आमचा, 4 झालो आहे आम्ही. आता आम्ही रेझ्युमचे झेरॉक्स आणायला चाललो आहे. थोडा ब्रेक दिला होता. हे म्हणजे गौरी तुझा पहिला इंटरव्ह्यू असेल? पहिला माझा. दुसराच कुणाला तुझा? दुसरा नाही, तिसरा मी नाही, दुसरा आहे. गौरवनंतर लगेच तुझं नाव होतं. मला काय वाटलं तुम्ही त्याच्यानंतर लगेच माझं येईल, पण ते दुसरा आला. तर काय झालं आता सिलेक्ट. आता फक्त इंटरव्ह्यू चांगला जावा. काही इंटरव्ह्यू तर चांगला जाईल, पण बघू आता, चालू आहे. बेस्ट ऑफ लक द्या आम्हाला सगळ्यांना. गौरवनंतर माझं नाव होतं तर गाईज सांगतो तुम्हाला, अपडेट करतो आता याच्याबद्दल. इंटरव्ह्यू कसं गेलं कसं नाही ते सांगतो तुम्हाला. गाईज आलो आहे मी आता इंटरव्ह्यूसाठी. पॅनल बसला आहे आतमध्ये, आणि आता तुम्ही बघू शकता अशी जी हार्टबीट असती ना, ती ॲटोमॅटिक वाढून जाते. बघू आता इंटरव्ह्यूचा रिझल्ट काय येतो. आता गौरव गेला आहे, गौरवच्या नंतर माझी बारी. गाईज सांगतो तुम्हाला, अपडेट करतो कसा गेला इंटरव्ह्यू. गाईज आमचा कोडिंग राऊंड तर एकदम चांगला गेला, पण आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे घेतलं ना, म्हणून मी जावाचे कोड लिहिले होते. पण नंतर गौऱ्या आला, घे पायथन. जावाचे कोड कोणतं एक्सप्लेन करायला तयार आहे.
पायथन घे याला 1.5 तास घे. मला 1.5 तास घे नुसतं DSA विचारलं मी एक्सप्लेन कर मी फंक्शनने लॉजिक एक्सप्लेन कर फंक्शन सगळ्या दुनियाला माहिती म्हणे पायथनचे बघशील का? तुम्ही म्हणता नाही मी फंक्शन डिपेंड केला रे हो रे फंक्शन बनवले माहिती म्हणे तू लॉजिक एक्सप्लेन कर लॉजिक मी जावा लय खतरनाक चालू आहे. 20,000च्या जॉबसाठी DS विचारतायत. डेटा स्ट्रक्चर कंपनी आहे प्रोडक्ट कंपनी आहे टेस्ट केस जावामध्ये पास झाल्या होत्या म्हणून मी एक कमी ठेवली होती माहिती का जावामध्ये का? हा. पण जावामध्ये टेस्ट केस काय होतं त्यांनी तिथं मेन्शनच नव्हतं केलं. बाजूला होतं बटन टेस्ट केसचं टेस्ट केस होत्या सेपरेट बटन होतं थोडं बघितलं थोडं एक्सप्लेन करता येईल मला ते पायथनचं ते कोलन सगळीकडे कोलन ती म्हणते हे कोलन म्हटलं इंडेंटेशनसाठी मी जा काय साठी ते बी इंडेंटेशन सिंटॅक्स आहे म्हणलं आमच्या तिघाचं झालाय काय इंटरव्ह्यू फक्त 22चा राहिलाय आता 22चा राहिलाय. एक तर जावा की पायथन भावाला काही जमलं नाही हा ठीक आहे. आम्ही हे बघ, मला गौरवला थोडीशी पायथन येत होती थोडीशीच येत होती पण कुणाला जावामध्ये होता फुल इंग्लिश तिकडच्या रूम मध्ये फुल मराठी अरे आमच्या रूम मध्ये फुल इंग्लिश म्हणजे लँग्वेज बॅरियर काही नव्हतं पण मला तर काही नाही घेतलं मी खरं सांगत दिलं पहिलेच. मला म्हणजे तू कोडले आता प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून सांग म्हणे तू काय प्रॉब्लेम ते तरी जमलं भाऊ प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचले होते मी खरं सांगू दिलं काय मला लॉजिक माहिती होतं म्हणलं सर मला लॉजिक माहिती होतं म्हणलं सर पण हे नाही का काय म्हणता मला टेस्ट केस मध्ये माझ्या मित्रांनी हेल्प केली म्हणलं आता काय म्हणतो मला आय लाईक युअर ऑनेस्टी म्हणलं हो म्हणा अरे भावेश वेळ एक काय देत नाही का तुला एक्सपेक्ट होता का तुला काय म्हणते तुला काय म्हणते तुला काय म्हणते तुला कुणाल वाटलं होतं काय म्हणते तुला अरे नाही ना गेलं मला वाटलं ते थर्ड पार्टी आहे मला काय माहिती आहे का क्वेश्चन खरं जाऊ यांना नको भैया ते आणलं ते नको करू भैया ते अजून एकदम द्यायचे लय द्यायचे अजून अशा कंपन्या सगळ्यात हेच करायचंय जी आपली लँग्वेज आहे तीच लिहून यायची लिहून यायची हा थोडंफार काहीतरी सांगता येईल ते कोलन ते दोन कोलन काऊन नाही म्हणे डेव्हलपमेंट मध्ये घुसावं लागेल कुणाला आपल्याला ते म्हणते पॅरेंट्रॉन मध्ये तू दोन कोलन काऊन टाकले मी म्हणलं डेव्हलपमेंट नो ओनली अनालिटिक डिप्लॉइड प्रोजेक्ट दाखव म्हणे तुझे लाईव्ह वाले दाखव एवढा वेळ घेतला मी पुरा पर्सन हे नुसतं लिहू लागला काहीतरी करू लागला काय इंटरव्ह्यू एकदम घाण गेलाय नाही माझं चांगलं केला ते म्हणे जर का डेटा अनालिटिक्सच्या रिलेटेड काही पोस्ट असली तर सांगू पण नाही काही त्यांना फक्त सध्या डेव्हलपमेंट लागतं पॅलेंड्रॉमच्या कोड मध्ये कसे 2 डॉट आहे आणि -1 कार लागतो म्हणजे पॅलेंड्रॉम प्रिंट होतो काही सिम्पल नाही म्हणजे हे काऊन केलं सांग म्हणे मग सांग म्हणे म्हटलं मॅम मी पाठ केलेलं म्हटलं मी इमानदारी सांगितलं मला माझा पायथनचा संबंध नाही मी म्हणलं मी पाठ करून आलेलं म्हणलं एक शुद्ध मराठी डायरेक्ट पाठ करून आलाय का भैया आम्ही खरं बोलतो इंटरव्ह्यू मध्ये बी खरं बोलतो आम्ही कुणाला बी खरं बोलला मी बी खरं बोलतो ते खरं बोलायचं होतं मला की नाही का मॅडम मी मंदिरात बसलो होतो पण लेट झालो होतो मी गप्पा दिलात मला फाईलवर घेतलं नुसतं अन्न घेतलं त्याला 1.5 तास घेतलं 3 पेज कोड लिहायला लावले DSA हा भैया ते कोड लिहिले बरोबर अरे 3 पेज पुन्हा रिझ्युमे मागचं पेज गेलं त्यानं दिलं तेही गेलं दुसरं दिलं त्याच्यावर तिसरा कोड लिहिला इम्प्रेस झाली ती कोड लिहिण्यावर मी त्याला कोड परत नेलंच नाही स्टार्टिंगला कोड विचारलं इम्प्रेस झाली पण नंतर नाही का तिने तिचे कोड ओपन केले चला गाईज आता तर इंटरव्ह्यूचं काही सांगता येत नाही पण आम्हाला इथं पण जायचं ना इथे क्रिकेटचं आपल्या त्या कॅप्टनची मीटिंग बी ना तिकडे बी जायचं आहे गाईज आम्हाला इंटरव्ह्यूचा आता रिझल्ट येईल थोड्या वेळात पण वाटत नाही काय होईल म्हणून होत असतं ठीक आहे काय नाही एवढं कोडिंग राऊंड गेलं तर आम्ही खुश झालं कोडिंग राऊंड झाल्यावर असं वाटलं होतं डायरेक्ट MNC ला पहिल्या नंबरचं नाव होतं गौरव पहिल्या नंबरला माझं नाव होतं दुसऱ्या नंबरला कुणाल आज 4थ्या नंबरला मी मला माझी जिंदगीतलं सगळ्यात भारी घडलंय भैया आज गाईस तर मला म्हणे तुझे ऑल टेस्ट केसेस पास झाले तू एवढा ब्रिलियंट आहे का म्हटलं हो सर आणि जेव्हा आमचा कोडिंग राऊंड जेव्हा सक्सेसफुल झाला होता ना क्लिअर तेव्हा आम्ही एवढं खुश पहिलं नाव कोणाचं हे केलं गौरव दुसरं नाव कुणाल अरे आमचे मित्र बी काय सांगते अरे दादा म्हणे चौथा 3 टेस्ट केस राहिला होता मुद्दाम ठेवला होता मी ठेवल्या होत्या आपण ऑनेस्ट आहे honest मोठी गोष्ट आहे सगळे टेस्ट तर गाईज काय झालं होतं मग काय रे हां तर हे आम्हाला आमचे मित्र म्हणे भावेश की काही नाही म्हणे कोडिंग राऊंड झाला आता कोड नाही विचारत म्हणे इंटरव्ह्यू मध्ये आता फक्त रेझ्युमे बेस्ड शॉर्टलिस्टिंग प्रोजेक्ट वगैरे सांगायला विचारावं लागतं म्हणे आम्ही खुश ना मग पुढं लक्षात ठेवा गायच पूर्ण टेस्ट केस पास करू नका पडलो ना उद्या तिथं डायरेक्ट भेटतो तोंडावर पडले गाईज DSA करा भाई काहीच ना करू जिंदगी DSA करा तर गाईज मग आता झाला आता DSAचा नाही विषय आता
आम्हाला जायचं आहे आता कलविंगमच्या क्रिकेट टीमच्या मीटिंगला. लगेच जायचं का? हां चल. नाही जेवण करावं लागेल ना. जेवण करून आम्ही बांधला आता- नाही बघू काहीतरी खाऊ आहे. काय खायचं? बघू. बाहेरच खाऊ मग काहीतरी. डोसा खाऊ किट्टूचा. तर गाईज आता ते करून आम्ही मीटिंगला जाणार आहे. मीटिंगमध्ये काय होतं सांगतो. पण हे रिझल्ट यूज तर थांबायचं काय करायचं? अरे तुला काय तुला वाटतं नाही का मॅडम भैया? माझं नाही यार. कॉलेज आलं तर बघू. आलं तर भावेशला म्हणू कॉल कर. नेचर इंटरव्ह्यू आजच होईल का? हा सगळं आजच होणार आहे. असं भावेश काय सांगतो तुम्हाला अपडेट करतो. आता तर आम्ही जाणार आहे. सक्सेसफुली रिजेक्टेड भैया. ठीक आहे. गाईज अशा प्रकारे आजची ड्राईव्ह होती. इंटरव्ह्यू डेंजर होता. म्हणजे खरं सांगायला गेलं तर डेव्हलपिंग पोस्ट होती. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पोस्ट होती आणि त्याचा माझा त्या डेव्हलपमेंट पोस्टशी संबंध नव्हता. तरी मी टेलिफोनिक कॉलवर HR बोललो होतो की जॉब रोल कोणता आहे. तर तिने म्हणे अजून काही डिसाइडेड नव्हतं आणि मी डेटा ॲनालिटिक्स डोमेनमध्ये येतो म्हणून त्याचा माझा काही संबंध लागणार नाही. माझं तर काही झालं नाही. पण कुणालला HR साठी बोलवलं आहे. आता बघू कुणालचा काय रिझल्ट येतो. आय होप चांगला यावा, होऊन जावं कुणालचं भावेशचं गौरवचं. आणि मला आता थोडं काम होतं. म्हणजे मला दादाला घ्यायला जायचं होतं म्हणून मग मी थोडं लवकर निघतो आहे. नाही तर थांबलो असतो तिथं. आता बघू दादाला घेईल आणि मग दादाला घ्यायचं आहे मला. ते पहिलं काम आहे. म्हणजे दादाकडे जाईल, दादाला घेईल, मग फर्दर अपडेट सांगतो तुम्हाला. तर गाईज घेतलं तुम्ही दादाला आणि दादाचं थोडंसं काम होतं. मग दादासोबत मी इकडं आलो होतो बाहेर. काम होतं हॉस्पिटलला, काम होतं दादाचं. मग दादासोबत आलो. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता गाईज. आज मोस्ट ऑफ सगळा वेळ तर त्या ड्राईव्हमध्येच गेला, जे की तुम्ही पाहिलंच. पण ठीक आहे, काहीतरी शिकायला भेटलं. ते चांगलंच शिकायला भेटलं, म्हणजे थोडं नाही, बरंच शिकायला भेटलं. आणि हा एक्सपिरियन्स चांगला आहे पुढच्या इंटरव्ह्यूसाठी आम्हाला सगळ्यांनाच. चला तर गाईज डे 4 पण कंप्लीट झाला आहे. आता हळूहळू चॅलेंज असं मनावर घेतो आहे गाईज मी. म्हणजे ती एक सवय लागली ना, ते होत जातं बरोबर व्यवस्थित. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा. बाय बाय.